राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नेमकं करतंय कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनेत्रा पवारांचं ऐकतात की पार्थ पवारांचं? पक्षामध्ये अंतिम शब्द कुणाचा आहे? हे अनेक प्रश्न आता जाहीरपणे विचारले जाऊ लागतात आणि याला ताजं कारण ठरलंय विधान परिषदेची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये दिल्या गेलेल्या उमेदवाऱ्या। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जागा किती आल्या? 2। पण दोनही जागांवर जोरदार खडाजंगी। कोकणातल्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेना असा वाद आहे, तो मिटेल असं तुर्तास तरी दिसते। म्हणजे सुनील तटकरे आपल्याच पातळीवर तो मिटवतील असं दिसतंय तरी सध्या। पण इकडे पुण्यामध्ये जवळपास राडा झालाय आणि तोही पक्षांतर्गत। पुण्याच्या जागेसाठी सुनील टिंगरे आग्रही होते, पण शेवटच्या क्षणी पक्षाने विक्रम काकडेंना उमेदवारी दिली। विक्रम काकडे हे कालच पक्षात आले, त्यांना लगेच उमेदवारी मिळालीही। आता असं भाजपने पण केले, अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी देताना। पण राष्ट्रवादीमध्ये जसा गोंधळ झाला ना तसा भाजपमध्ये नाही झाला। शिवसेनेत पण नाराजांची संख्या कमी नाहीये, तिथेही बंडखोरी होतीये। पण तरीही एकनाथ शिंदेंच्या समोर थेट गोंधळ होण्याचं चित्र काही दिसत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आधी बैठका झाल्या, मग गोंधळ झाला, मग 2 उमेदवारांनी फॉर्म भरले, शेवटी पक्षाने काकडेंची उमेदवारी जाहीर केली। पण हे इतकं जाहीरपणे झालं की आता राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल ढिगभर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीचं नेतृत्व करत होते तेव्हा पक्षामध्ये कुरबुरी नव्हत्या असं नाही, पण अजित पवारांचा शब्द हा पक्षामध्ये प्रमाण होता। सुनेत्रा पवार यांना पक्षाची धुरा हातात घेऊन जेमतेम 4 महिनेही झालेले नाहीयेत। इतक्या कमी वेळामध्ये पक्षावर हुकमी पकड मिळवणं हे शक्य नाहीये। अशा परिस्थितीमध्ये पार्थ पवार यांचं निर्णय प्रक्रियेमध्ये असणं हे वावगंही नाहीये। पण या इतक्या नाजूक परिस्थितीमध्ये बॅलन्स साधणं प्रचंड महत्त्वाचं आहे। तो जर चुकला तर पक्ष एकसंध ठेवणं हे आव्हान असेल। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा समोर आले। या संदर्भात चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर बघूयात कालपासून नेमकं काय काय घडलं यावरचा स्पेशल रिपोर्ट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कमान सांभाळल्यापासून पक्षात एकानंतर एक वाद उद्भवत आहेत। काही दिवसांपूर्वी पक्षाच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे प्रचंड संतापल्याची बातमी आली होती आणि आज तर थेट पक्ष कार्यालयात 2 उमेदवार आमने सामने आले। विधान परिषद निवडणुकीच्या पुणे मतदारसंघाचा अर्ज भरण्यासाठी विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे दोघेही पोहोचले। अर्ज भरताना दोघांमध्ये वाद झाल्याची लाईव्ह दृश्य महाराष्ट्रासमोर आली। त्यामुळे नेमका उमेदवार कोण हेच कळेना, कारण अर्ज दोघांनीही भरले। सुनेत्रा पवार ठरवतील तो उमेदवार असेल असं सांगून आमदार चेतन तुपे यांनी संभ्रमात भर टाकली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनीतांच्या नेतृत्वाखाली चालतो। आमच्या पक्षाचा जो आदेश येईल त्याच्याप्रमाणे होईल। अनेक जण इच्छुक होते, अनेक जण तयारी करतायत, अनेक जण फॉर्म लिहितायत। ज्यावेळी अंतिम आदेश पक्षाचा येईल त्याला AB फॉर्म दिला जाईल। त्यानंतरही बराच वेळ गोंधळ सुरूच होता। अखेर विक्रम काकडे यांना AB फॉर्म देऊन पक्षानं आपली भूमिका जाहीर केली। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे आणि महायुतीचे सगळे लोक हे एकत्रित आहेत। अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे 4 जून। त्या अगोदर सुनील टिंगरे आपला अर्ज मागे घेतात का हे पाहावं लागेल। तसं झालं नाही तर विक्रम काकडे यांच्या विजयाची खात्री देता येत नाही, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ऐनवेळी काहीही घडू शकतं। गेल्या 7 वर्षांमधल्या घडामोडींनी तर हेच दाखवून दिले। पण ज्या पक्षाचा बालेकिल्लाच पुणे आहे तिथंच एवढा सावळा गोंधळ माजणं हे खरं तर टाळता आलं असतं। आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र नक्की कुणाच्या हातात आहे हा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।